मंडळी, उन्हाळ्यात या काजूच्या बोंडांची चव स्वर्गातल्या अमृताप्रमाणे लागताच ना, तर कोकणातल्या रानमेव्यांका हळूहळू सुरुवात झालेली. तर आज मंडळी संध्याकाळच्या दरम्यान आम्ही आमच्या पायऱ्यात गेलेलो. पायऱ्यात म्हणजे आज जाऊचो आता जुन्या मांगराकडे. तेकाच आम्ही खोडेकार असा म्हणतो. पायऱ्यातल्या निसर्गाचा अनुभव घेत घेत हळूहळू स्वारी आमची खोडेकाराच्या दिशेने चाललेली. आज खांद्यावरती पाळ किती होतो हे प्रश्न पडलो ना. सध्या गॅसच्या तुटवड्यामुळे प्रत्येकजण लाकडं अडूक वळता. तर आम्ही पण खोडेकारात आमची काही काजूची झाडं होती तर ती मेललेली, त्याच्यामुळे त्याची लाकडा करण्यासाठी जाय होतं. जाताना ह्या कोकणातला नवीनच एक रानफळ नजरेक दिसला. तुमका जर माहीत असाल तर नक्की कमेंट करा. त्यानंतर यंदाच्या वर्षातलं सगळ्यात पहिलं बिरण मी ह्या खाल्लं. एकदम आंबट गोड चव. बिरणाची आंबट गोड चव घेत घेत की जर तरी मनात वाटला की हळूहळू आता रस्साळ फणसाची चव पण येऊ खाई. बघूया कधी भेटता काय तर रस्सा फणस. त्यानंतर आम्ही ही कवळ काढ हळूहळू चढ उतार करत करत आमच्या काजींकडे पोचलं. यंदाच्या वर्षी खोडेकारात काय की काजी लागाक नव्हते, पण काजीची झाडं 2-3 मेललेले. ह्याचा फार वाईट वाटा होता. आता पहिल्यांसारखी काजी पण नाही आणि पहिल्यांसारखं निसर्ग पण नाही. खोडेकारात इल्यानंतर लहानपणीची जुन्या आठवणी आठवले. सर आमचं जुनं मांगर होतं, पण आता तो अस्तित्वातच नाही. त्यानंतर लाकडं वगैरे केलं, मोळी बांधून घराकडे येलो. लवकरच भेटा आता मंडळी नवीन दिवसाक.